हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 5 जुलैला विजयी मेळावा होणार, पण कुठल्याही पक्षाचा नसेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट. मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊतांशी चर्चा झाल्याचीही माहिती. 7 लाख कोटींचं बजेट सादर केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवारांकडून पहिल्याच दिवशी 57,510 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच बजेटच्या जवळपास 10% पुरवणी मागण्या. शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली. विधान भवन परिसरामध्ये कम ऑन किल मीचे फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. हिंदीबाबत जीआर मागे घेतल्यामुळे विरोधी पक्षाकडून विजय साजरा. मराठी भाषेचा अभिमान अशा आशयाचे फलक तर बावनकुळेंना घातली मी मराठीची टोपी. पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन. विधानसभा अध्यक्षांसोबतही फडणवीसांची चर्चा. पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्या विनाच होणार असल्याची चर्चा. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतरही निर्णय नाही. प्रस्ताव अजूनही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 मोठे धक्के. माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार. राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी कुणाल पाटलांची ओळख. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक. राज्यात पक्षाला लागलेली गळती आणि अंतर्गत गटबाजीवरती चर्चा होणार. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी मार्गदर्शन करणार. सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण. गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा. नागपूर जिल्हाप्रमुख सूरज गोजेंचं स्पष्टीकरण. अखेर राज्य महिला आयोगाची 17 रिक्त पदं भरली. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर राज्य सरकारला जाग आली. तब्बल 9,000 प्रकरणं आयोगाकडे प्रलंबित. आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होणार. जिल्ह्यात पालखी तळाची आकर्षक सजावट. वाखरी पालखी तळावरती विद्युत रोषणाई. नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या अपडेटने. उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला नसता